नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा. राम जन्मोत्सवावेळी विधिवत अशी पूजा आणि धार्मिक विधी, तर राम जन्मोत्सवासाठी भाविकांचीही अलोट गर्दी. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. हजारो भाविकांची उपस्थिती. शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं 113वं वर्ष. नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा. या यात्रेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये रामनवमीनिमित्त देशभरातून बंजारा भाविक दाखल. रामनवमीच्या यात्रेसाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि देशभरातून भाविकांची इथे मांदियाळी. साताऱ्यातल्या पाटणच्या चाफळमधील प्राचीन राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा संपन्न. हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामनामाच्या जयघोषात परिसर दुमदुमला. नांदेडमध्ये रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन. शोभायात्रेत राम मंदिराच्या प्रतिकृतीसह विविध देखावेही केले सादर. कोल्हापुरात अंबाबाईच्या मूळ मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण. भाविकांच्या दर्शनासाठी मूर्ती पुन्हा एकदा खुली. 2 दिवस सुरू होते मूर्ती संवर्धनाचं काम. पुण्यातील अभिरुची सोसायटीमधील सांस्कृतिक मंडळातर्फे रामनवमी उत्साहात साजरी. कीर्तनकार गडक्कर यांच्या कीर्तनाचं विशेष आयोजन. रामनामाच्या जयघोषात पार पडला कार्यक्रम. जालन्यामधील जाम समर्थ या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव आणि समर्थ रामदास स्वामी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. विधिवत पूजा करून श्रीराम जन्मोत्सव झाला साजरा. राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यात 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नासाडी. साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. वाई आणि जावळी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. या अवकाळी पावसानं परिसरात पाणीच पाणी. सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस. काही भागात गारांचा पाऊस, तर उकाडापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. पुणे उपनगरातील धायरी परिसरात अवकाळी पाऊस. शहरामध्ये कडक ऊन, तर उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस. अकोले तालुक्यातील राजूर परिसरामध्ये पावसाची हजेरी. अवकाळी पावसानं नागरिकांची धावपळ. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पाऊस. केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. जळगावच्या मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांना आता दिवसातनं 8 तास वीज. TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत. वातावरणात मोठा बदल झाल्यानं दुबार फवारणीचे सुद्धा संकट. परभणीत अवकाळी पावसाचा निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका. सोनपेठमधील कर्मचाऱ्यांच्या तंबूचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सांगलीचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 12 वाजता अर्ज भरणार. अर्ज भरल्यानंतर जाहीर सभाही होणार. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज शरद पवारांसोबत भूषणसिंग होळकरांचा उद्या दुपारी शरद पवार गटात पक्षप्रवेश. होळकरांना पवार गटात स्टार प्रचारकाची जबाबदारी मिळणार. वर्ध्यामध्ये मवियाचे उमेदवार उमेश वावरे यांचा छोट्या बैठकांमधून प्रचार. शेतकरी बेरोजगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधत वावरेंकडून प्रचार. यवतमाळनंतर वाशिममध्येही भावना गवळी प्रचारात सक्रिय. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कळंबा महाली इथे खासदार भावना गवळींकडून प्रचार. जळगावच्या 40 गावात रणरणत्या उन्हात भाजप आमदारांकडून प्रचार. भाजप आमदार मंगेश चव्हाण सपत्नीक स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी मैदानात. परभणीच्या सेलूमध्ये मवियाचे उमेदवार संजय जाधव यांच्याकडून कीर्तन आणि भजनाचं आयोजन. जाधव प्रचारादरम्यान रामभक्तीमध्ये झाले लीन. पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंकडून विठ्ठलाचं दर्शन. नामदेव पायरीवरती नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ. सातारामध्ये
खासदार उदयनराजे यांनी घेतली अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांची भेट। उमेदवारी अर्ज भरण्याच्या अनुषंगानं आमदारांसोबत उदयनराजेंची चर्चा। फॉर्म भरण्याआधी भव्य रॅलीचंही आयोजन। अमोल कोल्हेंना पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांना आढळराव पाटलांनी सुनावलं। शिरूरच्या नारायण गावातील नागरिकांनी अमोल कोल्हेंना दिला होता पाठिंबा। यावरून आढळराव पाटील संतापले। कोल्हापुरात गोकुळचे संचालक चेतन नरके यांची लोकसभा निवडणुकीतनं माघारीचा निर्णय सांगत असताना चेतन नरके झाले भाऊ, तर राजकीय जुळवाजुळव करण्यात कमी पडल्याची नरकेंनी व्यक्त केली खंत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार राहुल कुल एकाच मंचावर। अनेक वर्षांपासून दौंडमध्ये एकत्र न दिसलेले दोन नेते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकत्र। दौंडमध्ये अजित पवारांनी घेतली माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट। कटारिया भाजपचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय। तर काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचीही कटारिया यांच्यासोबत शरद पवारांसह बंद दारात चर्चा। शरद राम पवार यांच्याकडनं बारामतीतनं उमेदवारी अर्ज दाखल। बघतोय रिक्षावाला या संघटनेकडनं शरद राम पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। कोल्हापुरात रामनवमी निमित्त शाहू छत्रपतींनी घेतलं राम मंदिरात दर्शन। अंबाबाई मंदिर परिसरातील राम मंदिरामध्ये महाराजांकडनं मूर्तीची पूजा। वाशिममध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मिरवणुकीत लुटला फुगडीचा आनंद। वाशिम शहरात काढण्यात आलेल्या राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये महिलांसोबत फुगडी खेळत राजश्री पाटील यांनी लुटला आनंद। राणा दाम्पत्यांनी घेतली अभिजित अडसुळांची भेट। राणा दाम्पत्यांकडनं अडसुळांच्या मनधरणीचा प्रयत्न। अभिजित अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला केलाय विरोध। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता, दिलीप मोहिते पाटील यांचं वक्तव्य।